आमदार अमोल मिटकर यांनी विजय शिवतारे यांच्यावर हल्लाबोल केलाय। शिवतारेंच्या तब्येतीची काळजी वाटते, ते असे का वागतात असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे। तरी परिवारामध्ये वैफल्यग्रस्त असल्याने अशी वक्तव्य केली जातात असं मिटकरींनी म्हटलंय। शिवतारेंनी निवडणूक लढवावी, यावेळेस डिपॉझिटही वाचणार नाही। शिवतारेंचा बोलवता धणी कोण लवकरच सांगणार असल्याचं देखील मिटकरींनी म्हटलेलं आहे। तर अजित पवारांना बोलून असुरी आनंद घ्यायचा असेल तर घ्यावा असं मिटकरींनी म्हटलंय। तर आमदार अमोल मिटकर यांनी विजय शिवतारे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो। ते थांबायला तयार नसतील तर शेवटी मला तर त्यांच्या तब्येतीची फार काळजी आहे की ते असं का वागतायत। एकतर त्यांना किडनीचा पण आजार आहे, ते हायपर पण होत आहेत आणि ज्यावेळेस माणूस असा हायपर होतो, परिवारात वैफल्यग्रस्त असतो, त्यावेळेस अशी विधानं होतात। त्यांनी निवडणूक लढवावी। मागच्या वेळेस तरी डिपॉझिट वाचलं होतं, यावेळेस ती पण वाचणार नाही, हे तुम्हाला शाश्वती देतो। काही महिन्यांपूर्वी शिवतारेंचं दादांबद्दलचं स्टेटमेंट बघा, मीडियानेच ते दाखवलं आणि जाणीवपूर्वक त्यांना बोलून जर तो आसुरी आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी तो घ्यावा। शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेल। शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसरा आहे। तो कोण आहे सांगा, सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या पूर्ण। पुरंदर किंवा बारामतीच्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो कोण मास्टरमाइंड आहे हे तुम्हाला आम्ही जनतेसमोर क्लिअर करून सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।